आजकाल फेरे मारणाऱ्या जाण मोठ्या बातम्या एडिटोरियल सिरीजच्या 5व्या एपिसोडमध्ये मी छोट्या आणि संपादकीय स्वरूपात या 4 प्रमुख ट्रेंडिंग बातम्या तुमच्या समोर चर्चा करणार आहे। काही भागांमध्ये माझ्या वैयक्तिकरित्या देखील बोललेलो आहे। तुम्ही या सगळ्या तुमच्या वैयक्तिकरित्या घेऊ नका। सर्वांना नमस्कार, मी विशाल लनसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट विथ विशाल। ओके, तर प्रथम ट्रेंडिंग बातमीला सुरुवात करूया। या माणसाला अखेर बेल मिळाली। निवडणूक काही दिवसांवर असताना त्यांना जेव्हा तात्पुरत्या बेल मिळाली तेव्हा राजकारणात लपलेले हे व्यक्तिमत्व बाहेर आले आणि सोशल मीडिया, टीव्हीवर सगळीकडे ट्रेंड करू लागले। हे बघून मला तर वाटले की पुढचे पीएम तेच होतात की काय। पण निवडणुकीचे निकाल आले आणि असे समोर आले की त्यांच्या घर म्हणजे दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाला एकही लोकसभेची जागा जिंकता आली नाही। गंभीरपणे सांगतो की अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी या एजन्सीने आता रद्द केलेल्या दारू धोरणाच्या संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीने अटक केली होती। हा अतिशय संशयास्पद आरोप आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने 21 दिवसांच्या इंटरिम बेल मंजूर केली होती। काल 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस होता। आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2024 या वर्षीची थीम स्वयं आणि समाजासाठी योग। वैयक्तिक कल्याण आणि सामाजिक आरोग्य वाढवण्यासाठी योगाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला। हिंसाग्रस्त श्रीनगरमध्ये ही सेल्फी घेऊन आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या उत्सवाच्या आघाडीवर होते। आपले आताचे आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा, आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, कठीण ठिकाणी इंडियन आर्मीचे जवान, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी, चित्रपटातील ऍक्टर्स आणि हा माणूस हे देखील या उत्सवांमध्ये योगा करताना दिसले। तुम्ही सुद्धा हे करायला हवे। तुमच्या रोजच्या जीवनातील फक्त 10 ते 15 मिनिटे काढा। आंतरराष्ट्रीय राजकारणातील ही पुढील मोठी बातमी। जवळपास रोजच रॉकेट हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांचा सामना करणारा हा देश याची युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी अनेक देश बैठकांवर बैठक करत आहेत। परंतु हे आपले प्रिय कुटी हे याला भेटायला गेले। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी त्यांच्यावर एकही देशामध्ये हल्ला झाल्यास तत्काळ लष्करी मदत पाठवण्यास करार केला। कोल्ड पूर्वीच्या या कराराचे पुनरुज्जीवन करून अमेरिका आणि त्यांच्या भागीदारांना अस्वस्थ करण्याच्या शक्यता आहे। आता हे कुणाला अस्वस्थ करतायत हे तर आपल्याला माहित असतं। आता शेवटची एक प्रमुख पेपरलीकची बातमी। आता मी यावर काय म्हणायचे, आता या मोठ्या नीटच्या घोटाळ्यानंतर आणखी एक घोटाळा समोर आलाय आणि आता UGC नेट ही परीक्षा। आणि तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो, या दोन्ही परीक्षा NTA द्वारे घेतल्या जातात। समझ रहे हो ना? बस यही है। केंद्र शिक्षण मंत्रालयाने UGC नेट ही परीक्षा रद्द केल्यानंतर एका दिवसाने सीबीआयने गुरुवारी या प्रकरणी एक FIR नोंदवून केंद्राने परीक्षा रद्द केली याचे कारण सांगून त्याची अखंडता नष्ट झाली। तर हे पेपर लीक कधी बंद होतील ते तर देवच जाण। ओके, दॅट्स ऑल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कुठली बातमी माझ्याकडून राहील ते मला कमेंट्स मध्ये खाली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये।